हॅलो स्टुडंट्स, आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन्स अभ्यासलेली होती. आज आपल्याला अभ्यासायचं आहे बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. आता बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमध्ये यामध्ये एक चार्ट आहे. तो चार्ट आहे टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आता यामध्ये ट्रान्झॅक्शन्स जे आहेत त्याकडे दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आहेत मेन. ते म्हणजे एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स कोणते आहेत तर कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कोणतं आहे तर तुमचे बार्टर ट्रान्झॅक्शन्स. आज आपण सर्वप्रथम पाहूया त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स मीन्स आपण की आपल्या सिम्पल वर्डमध्ये आपण व्यवहार म्हणतो, म्हणजे एक देवाणघेवाण. पण पर्टिक्युलरली आपल्याला अकाउंटिंगमध्ये ट्रान्झॅक्शन म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बिटवीन टू पर्सन्स ऑर पार्टी फॉर मनी ऑर मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे एक्सचेंज मीन्स ठिकाणी देवाणघेवाण कुणामध्ये ठिकाणी की टू पर्सन्स दोन व्यक्ती किंवा दोन पक्ष, या दोन व्यक्ती किंवा दोन पक्षामध्ये जी वस्तूची किंवा सेवेची जी देवाणघेवाण केली जाते. मी देवाणघेवाण कशामध्ये केली जाते, मनी ऑर मनीज वर्थ, पैसे किंवा पैशाच्या किमती जी असणारी जी देवाणघेवाण केली जाते त्याला ट्रान्झॅक्शन्स असे म्हटले जाते. परत एकदा लक्षात घ्यायचं आहे, व्हॉट इज मीन ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बिटवीन टू पर्सन्स. म्हणजे ट्रान्झॅक्शन हा not only one persons. Transaction is completed between two persons, two parties. म्हणजे व्यवहार होत असताना, व्यवहार करत असताना तो म्हणजे दोन व्यक्ती किंवा दोन पक्षामध्ये होत असतो. मग असा जो व्यवहार केला जातो, असे जे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस जी केली जात असते त्याला ट्रान्झॅक्शन म्हणायचे. मग असे जे ट्रान्झॅक्शन जे आहेत, मग ते ट्रान्झॅक्शन कोणकोणते आहेत की ज्याच्यामध्ये मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी आहे. मग आता आपण सध्या जे अभ्यासायचं आहे किंवा पाहायचं आहे तो म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन की ज्याला आपण म्हणतो आर्थिक व्यवहार. मग आता हा जो आर्थिक व्यवहार जो आहे किंवा असा जो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे तो काय आहे तर तुमच्याकडे द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स अँड एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इट इज कॉल्ड द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. अँड ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहे ते दोन प्रकारचे आहेत. मग आता हे डायरेक्ट पैसे द्या किंवा या ठिकाणी इनडायरेक्ट द्या. म्हणजे ज्यावेळेस व्यवहार केला जातो, इमिडिएटली ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन्स केलं जात असतं त्यावेळेस ते ट्रान्झॅक्शन्समध्ये आपण पैसे काही वेळा लगेच देतो किंवा काही कालावधीनंतर आपण देतो. तो या ठिकाणी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मग असा जो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहे तर तो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स फक्त बुककीपिंग अकाउंट्समध्ये तो रेकॉर्ड केला जातो. म्हणजेच ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे आज आपण पाहायचं आहे मग ह्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समधले दोन प्रकार. त्यामधील फर्स्ट टाईप जो आहे तो कॅश ट्रान्झॅक्शन्स. कॅश ट्रान्झॅक्शन मीन्स की जो या ठिकाणी ज्यामध्ये या ठिकाणी व्यवहार करत असताना ताबडतोब इमिडिएटली लगेच पैसे दिले जातात किंवा ठिकाणी स्वीकारले जातात. म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर ठिकाणी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्यवहार करत असता, ट्रान्झॅक्शन्स करत असता त्यावेळेस कॅश इमिडिएटली ताबडतोब लगेच पे करता किंवा ती स्वीकारता, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला एक फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. मग आता हे एक्झाम्पल काय, परचेस्ड गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000. ज्यावेळेस तुम्ही एखादा माल खरेदी करता, त्या रोखीने खरेदी करता त्यावेळेस जे तुम्ही ताबडतोब पैसे देता तो कॅश ट्रान्झॅक्शन झाला. आता असं दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी सॅलरी ₹5,000 इमिडिएटली पे करत असता, कॅशने पे करत असता त्यावेळेस तो कॅश ट्रान्झॅक्शन्स.
रिमाइंड करायचे, लक्षात ठेवायचे. ओनली कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता आपण काय पाहिलेलं आता? कॅश ट्रान्झॅक्शन. मग कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकं काय लक्षात आलं का? ज्या वेळेस आपण रोखीने व्यवहार करतो त्यावेळेस तो कॅश ट्रान्झॅक्शन्स. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शन हा कोणता आहे? तर या ठिकाणी क्रेडिट ट्रान्झॅक्शन की ज्याला आपण म्हणतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, ए क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली ॲट द टाईम ऑफ ए ट्रान्झॅक्शन्स बट इट इज पेड ऑर रिसिव्ड ॲट अ लेटर डेट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी व्यवहार करता, ट्रान्झॅक्शन्स करता की त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही ताबडतोब लगेच पैसे देत नाही किंवा स्वीकारत नाही, परंतु काही कालावधीनंतर किंवा काही दिवसात, काही तारखेला इन फ्युचर की 2 दिवस किंवा 3 दिवस जो आपण या ठिकाणी पैसे देण्यासंबंधीचा या ठिकाणी करार केलेला असेल त्या वेळेमध्ये आपण ज्यावेळेस पैसे देतो व्यवहार झाल्यानंतर त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणायचं आहे. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स काय की ज्यावेळेस तुमचा ट्रान्झॅक्शन्स होतो त्यावेळेस तुम्ही इमिडिएटली नॉट कॅश रिसीव ऑर नॉट ए पे बट रिसीव ऑर पे ॲट अ लेटर डेट. काही दिवसानंतर किंवा नंतरच्या तारखेला ज्यावेळेस तुम्ही घेता किंवा देता तो क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. मग असं आपल्याला एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर काय? त्याकडे फर्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. तुम्ही अमनला काय केलेलं आहे? माल सेल केलेला आहे, पण तो कसा सेल केलेला आहे? क्रेडिटवरती केलेला आहे. म्हणजे इथं पैशाची देवाणघेवाण झाली का? नाही. तर इथं पैशाची देवाणघेवाण झाली नाही, तर तुम्ही फक्त काय केलेलं आहे? क्रेडिटवरती ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेला आहे. आता त्याचबरोबर दुसरं ट्रान्झॅक्शन घ्यायचं म्हटलं, सोल्ड मशिनरी टू मिस्टर अमर सिंग ऑन क्रेडिट ॲट ₹20,000. तुम्ही अमर सिंगला काय केलेलं आहे? मशिनरी सेल केलेली आहे, पण ती कशी सेल केलेली आहे? क्रेडिटवरती सेल केलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्रेडिटवरती की ज्याला आपल्या लँग्वेजमध्ये आपण उधारी म्हणतो, उधारीवरती ज्यावेळेस आपण माल सेल करतो तो क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समधले 2 टाईप जे आहेत ते म्हणजे या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. हे कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन दोन्ही ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी इन द बुक्स ऑफ अकाउंट काय केले जातात? ते रेकॉर्ड केले जातात.